नमस्कार मंडळी. आज आपण SP म्हणजे स्पेशल पर्सन या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे आपण तर गृहिणी असं, म्हणजे आपण आपल्या नवऱ्याविषयी बोलणार आहोत आणि प्रेमिका आपल्या प्रियकराबद्दल मी सांगणार आहे की एखादी प्रेमिका त्या प्रियकराबरोबर जर भांडण झालं तर रुसून बसते आणि इतकी म्हणजे रुसते, इतकी म्हणजे हर्ट होते की जीव तिला नकोसा वाटतो आणि मग तिला जगायची उमेद राहत नाही. तिला असं वाटतं की या दुनियेमध्ये मला जगून काय माझा फायदा नाही, मला जगायलाच नाही पाहिजे. आणि कित्येक अशी जोडपी आहेत, कित्येक अशा मुली आहेत की स्वतःला संपवतात. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की बायांनो, हे असं काही करू नका. एक नाही त्याचा भाऊ दुसरा. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर खरोखरच तो माणूस, तो मुलगा तुमच्या आयुष्यामध्ये हवा असेल तर एक काम करा, त्याला स्वतःच्या मनातून काढून टाका. त्याला स्वतःच्या मनातून काढून टाका. म्हणजे त्याच्याकडे लक्षच देऊ नका आणि स्वतःवर काम करा की मी 4 माणसांमध्ये कशी उठून दिसेल, किंवा लोक मला कसे चांगले बोलतील, किंवा मी स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. स्वतःवर काम करा आणि स्वतःला प्रूफ करा की मी पण काही कमी नाही. थोडे दिवस हे करून बघा आणि त्याच्याबद्दल त्याला माफ करा की जाऊ दे, तू माझ्या आयुष्यामध्ये आलास, पण मला तुझ्याकडून काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मी तुझी खूप आभारी आहे आणि तू मला हर्ट केलंस तर मी तुला माफ करते. हे शब्द बोला. कमीत कमी 1 महिना करून बघा. जो गेलेला मुलगा आहे तो तुमच्या मागे येईल, पण तो मुलगा ज्यावेळी तुमच्याकडे परत येईल तर तुम्ही त्याला भाव देऊ नका, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण न जाणे परत तो तसा वागेल. म्हणून त्याला पहिलं झिडकारून लावा. त्याला भाव देऊ नका, त्याच्या शब्दामध्ये येऊ नका, त्याच्या बोलण्यामध्ये येऊ नका. त्याला थोडे दिवस आजमावा की खरोखरच ह्याला दुःख झालं आहे, की याला खरोखरच मी हवी आहे, तर हा परत आला आहे. हे तुम्ही बघा, पडताळून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा. आता दुसरी गोष्ट, ज्या गृहिणी आहेत, मी पण एक गृहिणी आहे, आपले नवरे आपल्या मनासारखे वागत नाही. हे सगळ्याच बायकांचं म्हणजे सांगणं आहे. प्रत्येक बायका नवऱ्याविषयी बोलतातच की माझा नवरा असा आहे, माझा नवरा तसा आहे. मी तर म्हणते माझा नवरा कधी चहाचा कप पण नाही उचलायचा, बसला जागेवरून कधी उठायचंच नाही, त्याला पाणी पण हातात द्यावं लागायचं. आणि मग मला असं माझी खूप जळफळाट व्हायची की मी पण नोकरी करते, हा पण नोकरी करतो, मग मीच का सगळं घरातलं काम करू, किंवा मीच का सगळं बघू. माझी पण खूप जळफळाट व्हायची. पण त्याला काय त्याचं पडलेलंच नसायचं. त्याला असं वाटायचं की बायको म्हणजे सर्वस्व, एक प्रकारे घरातली मोलकरी. आणि मग ह्याच्यावरून थोडीशी नोकझोक पण व्हायची. पण काही लोकांमध्ये ही नोकझोक मोठ्या स्वरूपात होते. इतर काही कारणं असतील, प्रत्येकाची कारणं ही वेगळी असतात आणि मग ते टोकाला जातात आणि मग ते लोक डायव्होर्स घ्यायच्यापर्यंत येतात. तर मी बोलते, बायांनो थांबा. डायव्होर्स घ्यायच्या अगोदर 1-2 वर्ष तुम्ही स्वतः वेगळं राहून बघा. आणि दुसरी गोष्ट, जर तुमचा नवरा तुमच्याशी बरोबर वागत नसेल तर तो कामाला गेल्यावर किंवा तो बाहेर गेल्यावर कोणी नसताना त्याचा फोटो घ्या आणि त्याच्याकडे बघून बोला की माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो, माझा नवरा माझं सगळं ऐकतो, माझा नवरा खूप चांगला आहे. या 3-4 गोष्टी आहेत ते त्याच्या फोटोजवळ बोला. आणि असं करा 1 महिना करून बघा आणि मग मला सांगा की त्याच्यामध्ये काय फरक पडला आहे की नाही.
कारण मी पण याचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते आहे की हे करून बघा. बघा याच्यातून फरक पडेल. आणि मग जी रोजची कटकट आहे, रोजची भांडणं आहेत, कोणाला म्हणजे कोणाबद्दल कसले मतभेद असतील किंवा काय आहे, तर ह्याच्यावर हा प्रयोग करून बघा. तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल. आणि मग मला कमेंट करून सांगा की काय फरक पडला ते. कारण माझ्या नवऱ्याबद्दल मीही अनुभवलं आहे. मीही खूप त्याच्याशी भांडायची की तुला हे नको काम करायला, मीच एकटीच का करू. पण त्याला काही त्याचं पडलेलंच नसायचं. तो म्हणायचा कर नाही तर नको करू, मी राहीन उपाशी, या शब्दात तो मला बोलायचा. आणि मग मला झक मारून सगळं करावं लागायचं, नोकरी करून. पण तेवढ्यापुरतंच आम्ही म्हणजे पुढे काय गेलो नाही. पण काही कुटुंबामध्ये या गोष्टी टोकाला जातात. 100तले 2 असतील, पण टोकाला जातात आणि मग त्याच्यामध्ये ते वेगळे व्हायचा निर्णय घेतात. तर हा निर्णय घेण्या अगोदर जरा ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्यात त्या करून बघा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आणि मग मला कमेंट करून सांगा. धन्यवाद मंडळी. धन्यवाद.